संपूर्ण राज्याची चिंता वाढवणारी बातमी म्हणावी लागेल, कारण महाराष्ट्रामध्ये चीनी HMPVने शिरकाव केलाय। नागपूरमध्ये HMPVचे 2 रुग्ण आढळलेले आहेत। 7 वर्षांचा मुलगा आणि 13 वर्षांच्या मुलीला HMPVची लागण झाली आहे। या दोघांचे HMPV रिपोर्ट पॉझिटिव्ह झालेत। या दोन्ही मुलांना ताप आणि खोकला होता आणि या दोघांना सुरुवातीला H1N1 अर्थातच फ्लूची लागण झाली। मात्र त्यांची पुन्हा तपासणी करण्यात आली आणि तेव्हा खासगी लॅबमध्ये 3 जानेवारीला दोन्ही चिमुरड्यांचा HMPVचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती आहे। तर अखेर HMPV महाराष्ट्रात दाखल झाला असल्याचं कळत आहे। तर चीनी HMPVचे 2 रुग्ण नागपूरमध्ये आढळले। त्यानंतर आता पुणे महापालिका अलर्ट झाली। पुणे महानगरपालिकेने आरोग्य यंत्रणा सतर्क केली। रुग्णांच्या उपचारासाठी नायडू रुग्णालयामध्ये तब्बल 50 खाटांचं स्वतंत्र विलगीकरण कक्ष आहे। आपल्यासोबत या संदर्भात बातचीत करण्यासाठी स्वतः आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर हे जोडले गेलेले आहेत। सर, आपण पाहतोय राज्यामध्ये आता पुन्हा एकदा या नवीन व्हायरसने शिरकाव केलेला आहे। कशा प्रकारे आरोग्य यंत्रणा यासाठी काम करणार आहे आणि सरकारचे प्रयत्न काय? नाही, आता यापूर्वी सुद्धा याला चीनमध्ये काही पेशंट आढळले, त्याच्यानंतर काल सुद्धा बेंगळुरूमध्ये तामिळनाडूमध्ये सुद्धा काही पेशंट आढळले। त्यामुळे आपण सगळेजण त्याच्याबद्दल चर्चा करतोय। माझी आपल्या वतीनं सर्व राज्य नागरिकांना सर्वच राजकीय राज्याचे सर्व कार्यकर्त्यांचे ते सोशल मीडियावरच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की कोणतेही घाबरण्याचं कार्य केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीनं अत्यंत चांगल्या पद्धतीनं सर्व नागरिकांची काळजी घेण्यासाठी योग्य त्या सूचना देण्यात जातील। हा विषाणू यापूर्वीपासूनच आपल्या अस्तित्वात होता। विशेषतः थंडीच्या दिवसांमध्ये आणि उन्हाळ्याच्या सुरुवात याची लागण अधिक होती, परंतु योग्य ती काळजी घेऊन आपण गेलो यामध्ये घाबरण्यासारखं काही नाही। आणि हे आपण सर्वांनी सुद्धा नागरिकांना द्या। केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या डिपार्टमेंटच्या गाईडलाईन सुधारित होतील। सगळी टीम याबद्दल अतिशय चांगल्या पद्धतीने काम करून सर्व नागरिकांना योग्य त्या सूचना देईल। निश्चितच सर, आपण जर बघितलं तर नागपूरमध्ये 2 रुग्ण संशयित रुग्ण असल्याचं कळत आहे आणि तिथूनच राज्यामध्ये खरं तर HMPV व्हायरसची शिरकाव जो आहे तो झाला असल्याचं कळत आहे। आपण आरोग्य यंत्रणेला नेमक्या काय सूचना केलेल्या आहेत या संदर्भात काय सांगाल? खरं तर आता ज्या आपण नागपूरमध्ये आढळलेल्या पेशंट बोललात त्यांची ट्रॅव्हल हिस्ट्री नाही आहे, ते तिथंच राहतात। याचा साधा अर्थ की या विषाणूचा पूर्वीपासून इथं आहे। आता हे अस्तित्व असेल तर त्याला फक्त योग्य पद्धतीने आयडेंटिफाय करणं, योग्य त्या औषधोपचार योग्य त्या पद्धतीने उपाययोजना करणं यासाठी आरोग्य विभागाच्या यंत्रणेच्या वतीनं अतिशय चांगल्या पद्धतीने मोहीम केली जाईल आणि त्या पद्धती लोकांना सूचना दिल्या जातील। टास्क फोर्सची स्थापना होणार असं ते सुद्धा सांगितलं जाते। मुख्य काय जबाबदारी टास्क फोर्सची असणार आहे या संदर्भात? याबद्दल चर्चा होईल आणि त्या चर्चेमध्ये योग्य त्या सूचना देऊन अशा काळजीपूर्वक पद्धतीने आपल्या सर्वांनाच बद्दलची सुद्धा माहिती आपण देऊ। निश्चितच धन्यवाद सर, तुम्ही साम टीव्ही सोबत बातचीत केली यासाठी। तर स्वतः आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले होते आणि नागरिकांना त्यांनी काळजी घेण्याचं आवाहन केलं। घाबरून जाण्याचं कुठलंच कारण नाहीये असं सुद्धा आंबेडकर यांनी यावेळेस सांगितलं असल्याचं आपण पाहतोय। तर एकंदरीत सरकारच्या ज्या गाईडलाईन्स समोर आलेल्या आहेत त्या सर्व गाईडलाईन्सचं केवळ पालन करा, चिंतेचं कारण नाहीये। कारण नागपूरमध्ये जे 2 संशयित रुग्ण आहेत त्यांचा रिपोर्ट अद्याप पॉझिटिव्ह आलेला नाहीये।